आता नवरा बायकोचीच केवायसी राहिली बस. नवरा बायकोचीच केवायसी करायची बाकी राहिली सरकार. नवरा आहे नी माझी बायको आहे. शेतकऱ्यांची किती याच्या मध्ये म्हणताय फक्त शेवटची केवायसी राहिली म्हणत्या की सरकारला केवायसी करण्याची बाकी राहिली म्हणून सगळी केवायसी केली तरी बी नुकसान भरपाई मिळत नाही. आपण बघू शकतात की शेतकऱ्यांची किती दुर्व्यवस्था झालेली आहे. येणारा उमेदवार कसा राहील, त्यांचे कामं कसे होते ते कामं जे पुरे झिरो बजेट होते, त्यांना काम केले नाही. म्हणजे विकासाच्या गंगा तिकडे दाबून ठेवल्या आणि इकडे जे पुरा कारभार जे दावला का बाबा मस्त चालू. फक्त त्यांना कागदावर कामं केले बा. इथे तुमच्याकडे विकासाच्या गंगा जे आहे ना तिला इतके बी नाही. सर्वप्रथम मी तुमची आभारी न्यूज चॅनल भारतची. आपलं नाव काय? आमच्या गावात आले तुमचं मी आभारी आहे. मी कैलास बाबूराव सोन्ने, माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष घाटचंद्रा. मागील 5 वर्ष झाले आपल्या जिल्हा परिषदचे जे उमेदवार होते त्यांनी काही कामं केले का तसेच राहिले? आपण काय सांगाल? त्यांनी काही विकास केला का नाही केला? अजिबात विकास केला. त्यांनी पूर्ण कागदावर कामं केली आणि आमचे सध्या उमेदवार सुशिक्षित पाहिजे, धर्मनिरपेक्ष पाहिजे आणि इतर गोष्टी सोडून या राजकारणामध्ये आता सध्या चालू आहे ते सगळ्या सोडून गावाचा आणि परिसराचा विकास करणारा आम्हाला सरकारचा कोणताच म्हणजे ज्या निवडून आलेला उमेदवार कोणतेच कामं केलेले शेतकऱ्यांचे प्रतिक्रिया जाणून घेतले. आपलं नाव काय म्हणलं? मी भिकन दळवी, मी ग्रामपंचायत कर्मचारी आहे. काय सांगाल आपण की बा आपल्या जिल्हा परिषदमध्ये मागील वर्षात काय काम झाले, आता पुढील कसा उमेदवार पाहिजे? मागील आता तर मध्ये गॅप पडलेला आहे. याच्यात बराचसा विकास झाला असता, पण आता जे सरकार आहे ह्या सरकारने निवडणुका होऊ दिल्या नाही. यांचा काय वैयक्तिक फायदा असेल तो वेगळा, परंतु आता येणाऱ्या निवडणुकामध्ये हा असा उमेदवार पाहिजे आपल्याला की तो सुशिक्षित पाहिजे, त्याला जाण पाहिजे सगळ्या गोष्टीची. असे अंगुठे बहादूर सारखे निवडून द्यायचे आणि गावाला पाठीमागं आणायचे. कोणी शिकवलं? तुम्ही जो बी उमेदवार असेल कोणत्याही पक्षाचा असू द्या, पण तो हा सुशिक्षित असला पाहिजे आणि त्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव पाहिजेत. आणि होतं काय माहिती आहे का, आपल्या ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कसं झालं, पंचायत समिती, जिल्हा परिषद, पण कोणी काय करतं, हा आपला पाहुणा आहे, पाहुणाला निवडून द्यायचं आणि गोंधळ घालायचा. काय अर्थ नाही ना. तुम्ही विकासाचे लक्ष पाहिजे. गावाचा विकास झाला पाहिजे, सर्कलचा विकास झाला पाहिजे, असा उमेदवार पाहिजे. तरी आपण चॉईस काय पाहिजे? आता तुमचं चॉईस बघ. भाजपचं शिंदे जे आहे त्यांनी काय केलं, लालूच दाखवून दिली बायाला, फक्त पैसे घ्या आणि मतदान करा. आम्हाला हमी भाव पाहिजेत. तुमची गरज नाही, कर्जमाफीची गरज नाही, कोणत्या गोष्टीची गरज नाही. हमी भाव द्या आम्हाला. सगळे प्रत्येक शेतकऱ्याला मालाला हमी भाव. तुमची गरज नाही सरकारची, आम्हाला गरज नाही. शेतकरी राजा आहे, तुम्हाला विकत घ्यायला बसला. नावाला आहे नुसते कागदावर चालू आहे, नुसते कागदावर कामं झाले, प्रत्यक्षात कामं दिसत नाही. कोण बी जाऊन द्या का बाई इकडे त्यानं कामं करेल. तर मी तर गरीब माणूस आहे, जिंदगी भरते ना कच्च्या गाड्यानं पाणी भर. बघा बरोबर इतकी दुर्व्यवस्था आहे की बा जिल्हा शेतकऱ्याला हमी भाव देणारा आणि युरिया कोणता भाव चालला, खताचे भाव तुमच्या चांगल्या घाला म्हणा, कोण द्या पक्षाची की घेण्या आम्हाला कोण द्या. शेतकऱ्याला हमी भाव द्या, आम्ही द्या. सेकंड थर्ड काय आज 3 भाव ठेवायचे. शेतकरी हा विश्वासघात होऊ लागला की जनतेने जायचं कुठे. जनतेला फक्त एकच प्रश्न आहे की जिल्हा परिषद असो का पंचायत समितीचे कोणते निवडणुकीतून निवडून आल्याच्या नंतर त्यांनी जनतेचे अवश्य काम करावे व 20 वर्षे बी सर्व जिल्हा परिषद सरकारचे चांगले काम करावे. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की कोणत्याच पक्षाने आपल्या भागामध्ये आतापर्यंत विकास केलेला नाही. सगळेच पक्ष फक्त मतदाराला आणि लोकांना फक्त मूर्ख बनवण्याचं काम करतात. मूर्ख बनवतात. तर तुमची पसंत येणाऱ्या काळामध्ये समजा हे पक्षाच्या विरोधात आहे, समजा की येणाऱ्या काळामध्ये रायबांजी जाधव विकास आघाडीचेही लोक इथे उभं राहणार आहे, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? माझं मत असं आहे, यावेळेस विकास आघाडी कोणती असो, फक्त नवीन चेहऱ्याला एक वेळेस संधी द्यायला पाहिजे. ही निवडणूक 10 वर्षाच्या नंतर होऊ घातलेली आहे आणि आपला जो 10 वर्षापासूनचा विकास बाकी आहे, तो विकास करण्यासाठी योग्य असा उमेदवार आम्ही यावेळी. उसने सिर्फ सर्कल का विकास करना, हमको ये इतनी उम्मीद है. कैसा उमेदवार होना?
पढ़ा लिखा होशियार, सबकी गरीब और मालदारों की दोनों की भी जान रखने वाला, कि भाई एक साथ लेके चलने वाला सबको। वो चुन के आने के बाद गांव में आने को होना, क्या घर में बैठने को होना? नहीं नहीं नहीं, हमको तो नेता लगेगा ना, तो पूरे सर्कल में फिरने वाला, वो नेता चाहिए हमको, जो पूरे सर्कल का दौरा करता, कोने कोने में जाता, वो नेता लगेगा हमको। अब ये इलेक्शन आया क्या, बहुत सारे गाड़ियाँ आ रहे हैं हमारे गाँव में, लेकिन ये दिल थाम के बैठे हुए हम भी कि टिकट किसको मिलता, क्या मिलता।